मुंबईतील एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। बर्गरमध्ये काचेचा तुकडा आढळून आलाय। अंधेरीच्या जिमीज बर्गरमध्ये ही घटना घडली। प्रकरणातील तक्रारदार तनिषा गोगरी ही आपल्या मैत्रिणीसह 16 ऑगस्टला जिमीज बर्गरमध्ये खाण्यासाठी गेली होती। त्यांनी काही बर्गर्सची ऑर्डर दिली। यात नाचो बन आणि कोरियन वेजी बर्गरचा समावेश होता। खात असताना कोरियन वेज बर्गरमध्ये तनिषाला काचेचा तुकडा आढळला। त्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापकाला कळवलं आणि व्यवस्थापनाने तो तुकडा फेकून दिला। पुढे तनिषाच्या वडिलांनी संबंधित प्रकरणाची तक्रार एबीडीए आणि आंबोली पोलिसांकडे केली आहे। अपडेट जाणून घ्या, सत्यम सिंह आपल्या सोबत आहे। सत्यम, त्यांनी तक्रार केल्याचं कळतं, या तक्रारीत पुढे काही घडलंय का? नक्कीच दीपक, आपण पाहिलं तर अंधेरी पश्चिम परिसरात आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत। मुलगी जी आहे ती आपल्या एका मैत्रिणीसोबत बर्गर खायला गेली होती। मात्र अंधेरीचे जे जिमीज बर्गर आहेत यामध्ये बर्गरची ऑर्डर दिल्यानंतर त्यात आहेच काचेचे तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रकरणातील तक्रारदार तनिषा गोरी ही आपल्या मैत्रिणीच्या 16 ऑगस्ट रोजीची ही घटना। बर्गर खायला जिमीज मध्ये गेली होती। त्यांनी काही बर्गरची ऑर्डर दिली होती। यात नाचो बन आणि कोरियन वेजी बर्गरचे समावेश। हा दोन्ही बर्गर खात असताना त्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आला। यानंतर त्यांनी तात्काळ हॉटेल व्यवस्थापनाला कळवलं। मात्र यानंतर स्थापनेने जी आहे या ठिकाणी हॉटेलच्या मॅनेजमेंटने त्याला तुकडा घेऊन काचेचा फेकून दिला। यानंतर पुढे तनिषाच्या वडिलांना या संबंधित माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस स्टेशन आणि एफडीए कडे याची तक्रार केली आहे। सध्या या प्रकरणीमध्ये एफडीए आणि आंबोली पोलिसांकडून काय कारवाई केली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। दीपक, सत्यम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।